गुड इव्हनिंग. आज आपण अ, एक विषय घेऊया. राष्ट्रीय पोषण सप्ताह, जो आजपासून आपण 7 दिवस सेलिब्रेट करणार आहोत. तर ह्याच्याबद्दल थोडीशी माहिती घेऊया. दरवर्षी 1 सप्टेंबर ते 7 सप्टेंबर आपण हा आठवडा सेलिब्रेट करतो आणि ह्याच्यामध्ये आपण राष्ट्रीय पोषण सप्ताह म्हणजे त्याच्यामध्ये 1 ते 7 सप्टेंबर यामध्ये आपण तो सेलिब्रेट करतो. तर त्याची सुरुवात किंवा उद्देश 82 मध्ये भारत सरकारने पहिल्यांदा हा सप्ताह लॉन्च केला. ह्याच्यामध्ये लहान मुलांची कुपोषण आणि महिलांचं कुपोषण याबद्दल जागरूकता किंवा अवेअरनेस वाढवण्यासाठी भारत सरकारने हा प्रोग्राम पहिल्यांदा लॉन्च केला 1982 मध्ये. तर या सप्ताहाद्वारे आपण काय सांगतो की पौष्टिक आहार किंवा डाएट मध्ये कुठल्या आहाराचं सिलेक्शन करावं की ज्या ज्या योग्य तुमची जीवनशैली किंवा तुमचं हेल्थ ही चांगली राहू शकते. तर याचा आपण सगळ्यांना सांगतो आणि कुठल्या डाएट घेतल्यानंतर तुमची इम्युनिटी वाढते किंवा वेगवेगळ्या कम्युनिकेबल डिसिजेस किंवा रोगांपासून तुमचा बचाव करता येईल, ह्याबद्दल आपण थोडासा अवेअरनेस या आठवड्यामध्ये देतो. प्रत्येक वर्षी या वीकची एक थीम असते. तर यावर्षी 2024 मध्ये ती थीम काय होती, तर पौष्टिक आहार आणि निरोगी भारत, न्यूट्रिशियस डाएट फॉर अ हेल्दी इंडिया. तर आता 2025 ची काय थीम आहे, तर उत्तम जीवनासाठी योग्य आहार, ईट राईट फॉर द बेटर लाईफ. अशी ही यावर्षीची थीम आहे. या संकल्पनांवरती आधारित विविध कार्यक्रम किंवा उपक्रम देशभर राबवले जातात. पूर्ण आठवड्याभरात काय काय कार्यक्रम होतात तर ते आपण बघूया. जागरूकता शिबिर किंवा अवेअरनेस कॅम्प्स आपण घेतो, म्हणजे भारत सरकार घेतात. तर त्याच्यामध्ये आरोग्य आणि पोषण तज्ज्ञ हे आहाराचं महत्व किंवा आहाराचं नियोजन कसं करावं किंवा अन्न सेफ्टी ऑफ द फूड असं आपण त्याच्यामध्ये थोडासा अवेअरनेस करतो आणि पारंपरिक खाद्यपदार्थांच्या पोषण मूल्य यावर आपण मार्गदर्शन या आठवड्यामध्ये करतो. तर वेगवेगळ्या शाळांमध्ये सुद्धा ह्याचं मुलांना आहाराचं महत्व पटवून देणं, फळभाज्या किंवा पालेभाज्या ह्या कशा घ्याव्यात आणि कशा पद्धतीनं कन्झ्युम कराव्यात. त्यानंतर जंक फूडचे तोटे काय आहेत किंवा बाहेरचे स्ट्रीट फूड जे आपण म्हणतो त्याचे तोटे काय आहेत त्याच्याबद्दल प्रश्नमंजुषा किंवा वेगवेगळ्या प्रकारचे खेळ किंवा नाटकाद्वारे, पथनाट्यांद्वारे आपल्याला ते शिकवले जातात. तर टीव्हीवरती जाहिराती, रेडिओ संदेश किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून काही सोप्या भाषेत पौष्टिक आहाराचं महत्व समजून सांगितलं जातं. त्यानंतर आरोग्य शिबिर, अनेक ठिकाणी मोफत आरोग्य शिबिर तपासण्या आपण भारत सरकार राबवतं. त्याच्यामध्ये डाएट रिलेटेड काउन्सिलिंग केलं जातं आणि हे ऍक्च्युली राष्ट्रीय पोषण सप्ताह हे एक नुसते औपचारिकता नसून त्याच्यामध्ये सामान्य माणसांना घेण्यासारखं खूप आहे. तर त्यासाठी आपण भारत सरकारचं जे हे धोरण आहे याला आपण नक्कीच चांगला प्रतिसाद देऊया आणि एक सशक्त भारत किंवा निरोगी भारत होण्यासाठी आपण नक्की मदत करू शकतो. तर आता आपण आपल्या क्लिनिकमध्ये ह्याचा आपण कसा फायदा घेऊ शकतो, तर 1 ते 7 सप्टेंबर यामध्ये संध्याकाळी 6 ते 8 या वेळात तुम्हाला डाएटशी रिलेटेड किंवा तुमच्या आहाराशी रिलेटेड कुठलेही प्रॉब्लेम किंवा क्वेरीज असतील तर त्याचं आपण फ्री काउन्सिलिंग करणार आहोत. तर यासाठी तुम्हाला यू आर ऑलवेज वेलकम इन माय क्लिनिक. आणि ऑनलाईन पण तुम्ही विचारू शकता प्रश्न आणि त्याच्यामधून तुम्हाला नक्कीच मी मदत करू शकेन अशी मला आशा आहे. धन्यवाद. थँक्यू.